टीव्हीवर एका बातम्यांच्या चॅनेलवर व्हिडिओ दाखवत होते. तो पाहून सगळेजण अवाक झाले. जो तो ती बातमी बघत होता. बातमी बघून रविराजची तळपायाची आग मस्तकात गेली. रविराज म्हणजे आपल्या कथेचा नायक, नारायणरावांचा मुलगा. नारायणरावांच्या मोठ्या मुलीचे लग्न होऊन ती सासरे सुखाने नांदते. नारायणरावांची बायको घर सांभाळून समाजसेवेचं काम करतात. नारायणरावांची आई देवपूजा आणि इतर बाकीचं कामं करतात. रविराज म्हणजे दुसरे नारायणराव. सगळे म्हणायचे लाल मातीत व्यायाम करून शरीर कमावलेले, दिसायला राजबिंडा, अभ्यासात हुशार. कोणाचीही मदत न घेता मेहनतीने त्यांनी स्वतःची टूर्स आणि ट्रॅव्हलची कंपनी चालू केली. रविराजचा स्वभाव मात्र तापट होता. कोणतीही मनाविरुद्धची गोष्ट घडली की लगेच चिडून प्रत्युत्तर करत असे. कंपनी चालवता त्याला राजकारणात पण रस होता. राजकारणात तो स्वतःचे नशीब आजमावून पाहत होता. एक एक करून सगळ्या चॅनल्सवर आता ती बातमी झळकत होती. नारायणराव आणि नागराजच्या भेटीचा तो व्हिडिओ होता. त्यामध्ये नारायणरावांनी मेघाला सून करून घेण्याचं वचन दिलं. तेव्हाच नेमका कुणीतरी तो व्हिडिओ काढला आणि न्यूज चॅनेलला विकला. यामधून त्यांनी भरपूर पैसे कमवले. कोणत्या गोष्टीचा कोण फायदा करून घेईन काही सांगता येत नाही. नारायणरावांनी दिलेल्या वचनाबद्दल रविराजला अजिबात कल्पना नव्हती. त्यात अशा प्रकारे ही माहिती समोर आल्यावर तो अजून चवताळला. रविराजला लग्न करायचे नव्हते. आझाद पक्षी होता तो. कोणत्याही बंधनात अडकणारा नव्हता. पण स्वतःचं आयुष्य स्वच्छंदी जगण्यात त्याला आनंद वाटत होतं. नारायणराव रविराजला समजावत म्हणाले, मी तुला सांगणार होतो याबद्दल, पण हे सर्व अशा प्रकारे बाहेर येईल याची मला कल्पनाच नव्हती. पण रविराज समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. आई आजी सगळे त्याला समजावत होते. त्याच्या स्वातंत्र्यावर बंधने येतील असं त्याला वाटत होतं. नारायणराव पण अडचणीत सापडले होते. एकीकडे मित्राला दिलेले वचन तर दुसरीकडे रविराजचा संताप. त्यांच्या विरोधकांना तर एक नवीन कारणच सापडले. नारायणरावांना खाली पाडण्यासाठी. इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची हालत झाली होती. नारायणरावांना काय करू सुचत नव्हते. खूप विचार केल्यावर त्यांना एक कल्पना सुचली. त्यामधून ते एका दगडात 2 पक्षी मारणार होते. त्यांनी खोलीमध्ये रविराजला एकटं बोलावलं. आई आणि आजी बाहेरच बसून होत्या. काय होणार याचा विचार करत रविराजचा राग अजूनही कमी झाला नव्हता. नारायणराव त्याला म्हणाले, मी माझ्या मित्राला वचन दिले आहे. ते मी आता मोडू शकत नाही. आता सगळीकडेच ही बातमी पसरली आहे. विरोधक पण वाट बघतायत मी कधी चुकतोय आणि ते मला राजीनामा मागतील. वचन मोडले तर समाजात आपली खूप मानहानी होणार. इतकी वर्ष जो मान कमवला तो धुळीला मिळेल आणि तुझा पण करिअरवर त्याचा परिणाम होईल. अजून तुझा बिझनेस नीट सुरू झाला नाहीये. जो मुलगा वडिलांनी दिलेल्या वचनाला मान देत नाही तो मुलगा जनतेला दिलेलं वचन काय पाळणार. रविराजला पण पटले ते. बाबा मला लग्न नाही करायचं. मला पुढे खूप काम करायचं आहे. एका अनोळखी मुलीला का फसवावे मी. ती पण सुखी होणार नाही आणि मी पण नाही. एका दमात तो म्हणाला. नारायणराव म्हणाले, लग्न झालं की सगळं ठीक होईल. आयुष्यभर एकटा राहणे सोपं नाही. आम्ही आज आहोत उद्या नाही. कुणाची तरी साथ आवश्यक असते. तू एक काम कर, तिला भेटून बघ. नंतर मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी जबरदस्ती करणार नाही. रविराज म्हणाला, ठीक आहे, आता तुमचं ऐकतो मी, पण पुढे मला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू नका. त्या मुलीला भेटण्याचा वेळ आणि जागा विचारून मला सांगा. असं बोलून रविराज खोलीच्या बाहेर आला. आजी आणि आई समोर होत्या, पण तो काही बोलला नाही. सरळ त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. रविराज वर गेल्यावर आजी आणि आई आतमध्ये आल्या. त्या काही बोलणार इतक्यात नारायणरावांनी मेघाला फोन करून भेटण्याची जागा आणि वेळ ठरवून घेतला. सगळं ठीक होईल असं म्हणून ते रविराजला माहिती सांगायला गेले. इथे मेघाने पण राघवने सांगितल्याप्रमाणे काय बोलायचं याची तयारी केली. ठरवलेल्या ठिकाणी ती वेळेच्या आधी जाऊन बसली.
मेघा ठरलेल्या वेळेच्या आधीच येऊन हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात जागा पकडून बसली. रविराज पण जरा लवकरच येऊन एका बाजूला जागा बघून बसतो. बाजूंच्या टेबलकडे त्याचं लक्ष जातं. एक मुलगी बसलेली, दिसायला एकदम सुंदर नसली तरी सालस होती. मेकअप जास्त नसला तरी चेहऱ्यावर तेज होतं. छोटी पिन लावून मोकळे सोडलेले केस, हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक, हरणीसारखे डोळे, साधा पंजाबी ड्रेस. रविराज तिला पाहण्यात हरवून गेला. इथे रविराजला येण्यास उशीर झाला म्हणून त्याला फोन करण्यासाठी तिनं फोन बाहेर काढला. बाजूला लक्ष गेलं तर बाजूच्या टेबलवरचा माणूस तिच्याकडेच बघत होता. तिच्या लक्ष गेल्यावर त्याने उगाच मेनू कार्ड चाळायला सुरुवात केली. रविराज बाजूला बसलेल्या मुलीला निहाळत होता. तोच तिने त्याच्याकडे पाहिले. रविराजने पटकन त्याची नजर हटवून समोर असलेला मेनू कार्ड चाळू लागला. आपण हे काय करतोय त्याच्या मनात आले. आपले लक्ष फक्त करिअरवर फोकस करायचा, दुसरा कोणताही विचार करायचा नाही, त्याने मनाला समजावले. पण पुन्हा त्याचे लक्ष बाजूला बसलेल्या मुलीकडे गेले. दिल है की मानता नाही अशी अवस्था त्याची झाली. ती मुलगी कोणाला तरी फोन करत होती. तोच त्याचा फोन वाजला. समोर मेघाचं नाव आलं. हॅलो, कुठे आहात? मी कधीपासून वाट बघते, मेघा जरा वैतागूनच म्हणाली. तिचा बोलण्याचा सूर ऐकून रविराज पण जरा चिडला. मी पोचलो कधीच, टेबल नंबर 7वर बसलो आहे, तो म्हणाला. मेघा आजूबाजूस बघू लागली तर तिच्या बाजूलाच टेबल नंबर 7 होता. मगाशी तिच्याकडे बघत असलेला माणूस रविराजच आहे हे समजल्यावर ती पण जरा बावरली. तिने हात वर करून रविराजला हाक मारली. आपण ज्या मुलीला बघत होतो तीच मेघा आहे हे समजल्यावर रविराज पण जरा ओशाळला. रविराज मेघाच्या टेबलवर जाऊन बसला. बोलायला सुरुवात कोठून करणार दोघांना पण समजत नव्हतं. शेवटी मेघाने सुरुवात केली. मला तुमच्याबरोबर लग्न करायचे नाही आहे. माझं दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे, पण बाबांच्या अटीनुसार मला तुमच्याशी लग्न करावं लागणार आहे. हे ऐकून रविराज जरा बुचकळ्यात पडला. लग्नाबद्दल विचार बदलत होते. तेवढ्यात असं ऐकून त्याने पण मनावर आवर घालून बोलायला सुरुवात केली. मला पण लग्न नाही करायचे, बाबा बोलले म्हणून मी इथे आलो. मेघा जरा शांतपणे म्हणाले, आपण एक काम करूया, आपण लग्न करूया आणि मला माझ्या वाटची संपत्ती मिळाल्यावर आपण डिवोर्स घेऊया, म्हणजे तुम्हाला पण त्रास नाही. आपापल्या वाटेने आपण जाऊया. प्रसारमाध्यमांचा पण काही टेन्शन नाही. थोड्या दिवसात नवीन काही बातमी मिळाली की ते सगळं विसरून जातील. राघवने सांगितल्याप्रमाणे सगळं ती बोलून मोकळी झाली. रविराजला पटले ते बोलणे, पण शेवटी तो एक राजकारणी वातावरणात मोठा झालेला. त्याने मेघाला विचारले, या सगळ्या प्रकारात माझा काय फायदा? वचन मोडले तरी लोक काही दिवस बोलतील, पुन्हा विसरून जातील, आणि जरी लग्न झाले तरी मी डिवोर्स का देऊ? यावर मेघा म्हणाली, ठीक आहे, आपला डिवोर्स झाल्यावर मी तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी फायनान्स देईन. रविराजचं मन या गोष्टीवर राजी नव्हतं. त्याला मेघा आवडायला लागली होती. करिअरवर फोकस करायचा होता, त्यासाठी हे अनुकूल होतं, पण मनात नव्हतं. शेवटी मनाला आवर घालून तो म्हणाला, ठीक आहे, हा अलिखित करार मला मंजूर आहे. तुला तुझी संपत्ती मिळाल्यावर माझे पैसे मला दे, मग आपण डिवोर्स घेऊन टाकू. मेघाने पण डील बोलून हात मिळवला आणि दोघेजण आपापल्या वाटेला गेले. इथे मेघा राघवला भेटायला गेली. तो पण टेन्शनमध्ये होता. ठरल्याप्रमाणे करार करून आले. तिने सांगितल्यावर राघवने तिला उचलून घेतले. नंतरचा पूर्ण दिवस त्यांनी कॉलेजप्रमाणे फिरण्यात घालवला. फिरून झाल्यावर मेघाने घरी जाऊन रविराजला तिला पसंत असल्याचे सांगितले आणि लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त बघायला सांगून खोलीत निघून गेली. रविराजने पण घरी येऊन मेघा पसंत असल्याचे सांगितले. नारायणरावाने सुटकेचा श्वास घेतला आणि मेघाच्या आईला पुढील तयारीसाठी फोन केला. रविराज खोलीत येऊन पलंगावर पडला. मेघाचा चेहरा सारखा त्याला आठवत होता. नकळतपणे मेघाच्या प्रेमात पडला होता.